यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज 5वा दिवस होता। 15 ऑगस्टला यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं। ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू। तर आज एका बॅचमध्ये रनिंगसाठी किती पोरं सोडले आणि एका बॅचमधून रनिंगमध्ये किती विद्यार्थ्यांना पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती पोरं घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं घेतले आणि चौथ्या ग्रुपचे किती घेतले आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती आज देण्यात आला होता। त्याचबरोबर डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीला आणि आज काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुका केल्या त्यांना डायरेक्ट घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं। तर कोणकोणत्या गोष्टीचा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे, कागदपत्र त्या ठिकाणी कोणकोणते लागून राहिले आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आज कशा प्रकारे झालं 15 ऑगस्टला याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो पुणे आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं ज्यांचं सुद्धा 15 ऑगस्टला ग्राउंड झालाय तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 15 ऑगस्टला होतं तर ते विद्यार्थी 14 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर आले होते। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचत आहे। तर आज भरपूर विद्यार्थ्यांनी काही चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट आर्मीवाल्यांनी घरी पाठवून दिलं। तर चुका कोणत्या केल्या तर 15 ऑगस्ट जे हॉल तिकीटवर तारीख होती आणि भरपूर विद्यार्थी 15 ऑगस्टला या ठिकाणी आले तर त्यांना आर्मीवाल्यांना घरी पाठवून दिलं। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला पोहोचत आहे। तर 15 ऑगस्टला ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी 14 ऑगस्टला त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 15 ऑगस्टला होतं तर ते विद्यार्थी 14 ऑगस्टला रात्री 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंडवर होते आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीवाले चेक करून राहिले, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। ह्या 2 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जातं आणि भरपूर विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट आणले होते त्याचबरोबर आधार कार्डने आणलं होतं तर त्यांना घरी या ठिकाणी पाठवलं जातं। एक लक्षात ठेवा, कारण की हॉल तिकीट त्या ठिकाणी पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याजवळ आधार कार्ड पाहिजे। ह्या 2 डॉक्युमेंटवर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली जात आहे। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर फक्त त्या ठिकाणी आर्मीवाले बसून ठेवत आहे। जवळपास 12-1 वाजेपर्यंत मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। काहीच त्या ठिकाणी होत नाही, 12-1 वाजेपर्यंत फक्त बसून ठेवलं जातं मुलांना, ठीक आहे। आणि ते काही सूचना त्या ठिकाणी आर्मीवाले देऊन राहिले एक लक्षात ठेवा। आणि जसे 12-1 त्या ठिकाणी वाजले तसे त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस त्या ठिकाणी चालू होत आहे। जसे 12-1 वाजले तसे मुलांचे त्या ठिकाणी सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट सर्वांच्या या ठिकाणी स्कॅन होणार आहे आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी 100 ते 105 बॅच त्या ठिकाणी तयार केला जात आहे। तर 4 ते 5 बॅचेस ज्या विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगच्या ट्रॅक पाशी त्या ठिकाणी नेले जात आहे आणि त्या ठिकाणी फक्त मुलांना बसून ठेवलं जातं आणि एक बॅच त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे। तर आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून जे तर आज 15 ऑगस्टला टोटल एका बॅचमध्ये 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी टोटल या ठिकाणी 65 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं आणि एक्सिलेंटचे जे पोरं होते एक्सिलेंटचे 20-21 पोरं होते आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 25 पोरं घेतले आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि चौथ्या ग्रुपमध्ये जवळपास 20 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। तर टोटल या ठिकाणी 65 विद्यार्थी या ठिकाणी घेतल्या जात आहे एक लक्षात ठेवा। आणि एक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत एक्सिलेंटचे विद्यार्थी घेतला जात आहे। जेवढे आले 20-22 जेवढे पण विद्यार्थी आले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे जे विद्यार्थी 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे विद्यार्थी घेतले, त्यांनी जवळपास 20-25 पोरं आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि चौथ्या ग्रुपमध्ये मिळून जवळपास 20 विद्यार्थी त्यांनी घेतले। तर तिसरा आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम होता तर तो होता या ठिकाणी 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाइम दिला जातो, त्यांना घरी या ठिकाणी पाठवलं जात आहे। तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांच्या हातावर शिक्के त्या ठिकाणी दिले जात आहे। ज्याने एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर एक्सिलेंटचा शिक्का आणि ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपचा शिक्का आणि ज्याने तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा शिक्का। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना फक्त बसून ठेवलं जात आहे आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंपसाठी मुलांना त्या ठिकाणी नेलं जात आहे।
तर लॉंग जम्प त्या ठिकाणी मारावं लागते आणि लॉंग जम्प झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे झिगझॅग सुद्धा घेतला जातात। लॉंग जम्प आणि झिगझॅग जरी नाही पडले आपल्याला तर सुद्धा दुसरा चान्स दिला जाते, कारण की याला मार्क नसते लॉंग जम्प आणि झिगझॅगला, ठीक आहे। तर लॉंग जम्प आणि झिगझॅग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि 10 पुलअप्स जर तुम्ही काढले तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि जेवढे तुम्ही कमी काढले तर तसे तुम्हाला कमी मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे, 10 पेक्षा कमी जर काढले तर। आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। त्यानंतर उंची वगैरे मुलांची घेतली जात आहे। तर उंची यामध्ये 168 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे, छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। तर उंची वगैरे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची त्या ठिकाणी प्रोसेस होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागते तर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी, त्याला आपण शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हणतो, कॉलेजमधलं टीसी जर नसेल आपल्याजवळ, कॉलेजमध्ये जर आपली टीसी असेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड त्या ठिकाणी चालते। कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याचबरोबर डोमिशियल झालं, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, आधार कार्ड सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे। त्याचबरोबर 50 फोटो लागणार आहे, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो लागते आणि ज्या दिवशी मेडिकल आहे त्या दिवशी 25 फोटो लागते। आणि त्याचबरोबर आपल्याला जे अनमॅरिड सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागते। तर एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागते आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र हे ओरिजिनल सुद्धा नाही लागते आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स आणि आर्मीला एक-एकच मागतो, पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या। आणि त्याचबरोबर नोटरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही की बा नोटरी कशा प्रकारे असते, नोटरी कुठं काढून घ्यायला लागते। तर जेव्हा तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता तर तेव्हा तुम्हाला सायबर कॅफेला 2-3 प्रिंट दिल्या, ॲप्लिकेशन प्रिंट दिली आणि एक जे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिली, तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। तर ह्या प्रिंटवर आपल्याला 10 रुपयाची तिकीट चिपकवायची आहे आणि 10 रुपयाची तिकीट चिपकवल्यानंतर आपल्याला जे ॲडव्होकेट आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोटरी करायला लागते। ॲडव्होकेटचे जे घर आहे, जे वकिलांचे जे घर आहे, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गल्लोगल्लीमध्ये त्यांचे घर आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा, बाकी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर नोटरी केली तरी सुद्धा या ठिकाणी चालते। तर नोटरी कशा प्रकारे करायचा तर हा फॉर्म आपल्याला घेऊन जायचा आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून। तर हा फॉर्म आपल्याला घेऊन जायचा आहे वकिलाच्या घरी, तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा। तर आपल्या जिल्ह्यामध्ये गल्लोगल्ली जे वकिलाचे घर आहेत आणि त्यांच्या घरी जाता हा फॉर्म घेऊन आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला बरोबर नोटरी करून देते। आणि पहिले भाव विचारता किती रुपये घेतात, त्यानं जर म्हटलं तुम्हाला 400 रुपये घेते, 500 रुपये घेते, त्याच्याजवळ करत आणि दुसऱ्या गल्लीमध्ये जाता, कारण की ॲडव्होकेटचे जे घर आहे गल्लोगल्लीमध्ये घर आहे, एक लक्षात ठेवा 100 रुपयातच नोटरी करून भेटते। तर अशा प्रकारे आपल्याला नोटरी करून घ्यायची, कारण की 5 मिनिटाचं काम आहे ते बातच होऊन जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नोटरी यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी सुद्धा आपल्याला सोबत न्यायची, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे। तर अशा प्रकारे आर्मी भरतीची प्रोसेस आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं, तर मला इंस्टाग्रामवर मेसेज करा। इंस्टाग्रामची जी आयडी आहे गोपाल वानखडे 120 हे माझी जे इंस्टाग्रामची आयडी आहे, तर याच्यावर मेसेज करा ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड आहे यारो पुणे आर्मी रॅली भरतीचं। आणि ज्यांचं सुद्धा या ठिकाणी ॲडमिट कार्ड काढण्यासाठी काही या ठिकाणी प्रॉब्लेम येत असेल कोणाकोणाचं, कारण की मला 2-3 विद्यार्थ्यांचे कमेंट आले की सर ॲडमिट कार्ड या ठिकाणी निघून न्यायला काय प्रॉब्लेम आहे, तर ज्यांचं ॲडमिट कार्ड चेक या ठिकाणी होत नसेल, निघत नसेल, डाउनलोड होत नसेल, तर डायरेक्ट सेंटरवर चालले जा। ट्रेनिंग सेंटर 2 बटालियन दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी, आणि त्या आर्मीवाल्यांना त्या ठिकाणी विचारा की हे हॉल तिकीट या ठिकाणी आमचं डाउनलोड होत नाही आहे, काय प्रॉब्लेम आहे, तर त्यांना विचार, ते करून देणार आहे। कारण की असे विद्यार्थी पाहिले की त्यांचा लिस्टमध्ये रोल नंबर आहे पण त्यांचा हॉल तिकीट त्या ठिकाणी डाउनलोड होऊन आला, तर डायरेक्ट सेंटरवर जायचं, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भरती चालू आहे त्या ठिकाणी जायचं, तर त्या ठिकाणी होऊन जाणार आहे, ठीक आहे। तर आजच्या तर इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार।